रोज होता हाताला तर दाखवा. तीनशे मंदातल्या दलालानं किती खाल्ले. आजकाल श्रीराम भाऊ पैशावरच इलेक्शन चालू आहे. श्रीराम भाऊ गुरुदेव सेवा मंडळाचे आहेत म्हणून निवडून येणार नाही. जो खाऊ घालील दारू मटण त्याच आम्ही दाबू बटन असं आहे ते. आणि बाबासाहेबांना यासाठी अधिकार दिला आपल्याला उभं राहा सेवा करा. हे नालेई पासून कमिशन खाते कुत्रे. नालेईतलं खाय संडासातलं खाय म्हणून यायच्या पोरी. हे जे साहेब लोक आहेत ना पैसे खाणारे यायच्या पोरी लफडेबाजच पैदा होतील बाई. एका नवऱ्याच्या घरी राहणारच नाही ते. लाच लुचपत भार खाणाराची पोरगी. जो कमिशन खाते याचं पोट बार मध्येच लफड्यात मरी. कारण जय बोलो बैमान जय बोलो अरे जिजाबाईचा शिवाजी राजा शहाजी राजाचा शिवराय चरित्रशील राजा होता. भीमाईचा बाबासाहेब रामजीचा बाबासाहेब म्हणजे भीमाई आणि रामजी अरे शहाजी आणि जिजाई घोड्यावर बसले शिवाजी. शहाजी आणि जिजाई घोड्यावर बसले शिवाजी. म्हणून तुमचं मला कल्याण झालं लक्षात घ्या बाबू. आता माल्या मायचं बाळणपण कोण गेलो मागीन मावशीन मातंग समाजाची बाई. नाही तर बँड वाजवायले मातंग पुढे. लेकरू झालं की पुढे. लग्न झालं की पुढे. आणि जेवायच्या वक्ती मांग मार थांबा राहू माग. आता बदललं ना. आता एकाच पंक्तीत बसतात उगे. नाही तर यायले ब्लेड ना चाले. ब्लेड तिकून आला का रे येतायतून मग ब्लेड बदलो. आता खुर्चीवर बसते हिंगण गाठा तो नावी इकून दाबते इकडे. आता नाही विचारत ब्लेड कोणाचा आहे मागाचा आहे की माराचा आहे की बांधण्याचा आहे. आता तेच ब्लेड इकडे वापरते. उरलं सुरलं बाळापूर फेकते त्याच्यात नखे गाव घालते. आता कोणतेही कोणाला चालते. बदलला. आणि कशामुळं या नागपूर नगरी जोतलावी क्रांतीची धनी मला दीक्षाभूमी नागपूरची. एवढा अधिकार दिला बाबासाहेबांनी. दीक्षाभूमी नागपूरची. नाही तर बाहेरले मालूम नाही. काकू तुम्हीच सांगा बाबासाहेबाच्या जन्माची तारीख कोणती. मला निघोडा उभ्या राहा. रालोकर तुम्ही सांगा. नाही तर चेअरवरचे सांगा बाबासाहेबाच्या जन्माची तारीख कोणती. उभ्या राहिल्या या ना. तुम्हाला पुस्तक देतो मी. सुंदर पुस्तक लिहिले. बाबासाहेबांना सांगितलं 2 रुपये खिशात असले म्हणून ब्राह्मणानंतर बुद्धाईचा नंबर आहे शिक्षण. मंदातले आम्ही लग्नात नाचू नाचू लंबे झालो. राजकारणी लोकांच्या मांग फिरू फिरू आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. साला
सत्यपाल चमक रहा है. माहित घ्या थोडं वाईट जरा फक्त जरा जवळ. डिजिटल इंडिया आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. आमचे जवान पोरं गावातले कारवान म्हटणं बाजू येईना आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. शतरंजा उचलणारे ठेवले म्हणून तुम्हा तरुणांना इकडे वळायचं आहे. गुरुदेव सेवा मंडळ तुम्हाला वळायचं आहे. तथागत बुद्धाचा विचार तुम्हाला वळायचा आहे. अण्णाभाऊ साठेचा विचारावर तुम्हाला वळायचा आहे. बिरसा मुंडा नाही काकू. तुम्ही बुद्ध विहारात हात मुडला तरी बुद्धम शरणं गच्छामि. साहेबांना 135 वर्ष झाले आहे तरी जन्म तारीख मालूम आहे. हो कोणती तारीख? 14 एप्रिल. तुमच्या बापाची जन्म तारीख कोणती? माझ्या बापाची माहित साल माहित आहे तारीख माहित नाही. 1930. फरक पडला की नाही? आपला बाप तरी आपल्याला जन्म तारीख मालूम नाही. हा बाप तुम्ही खाता त्या भाकरी. गाणं म्हणणारी कडूबाई खरात. एक दिवस मी मुंबईला दोघही सोबत होतो आणि शरद पवार साहेब सुप्रियाताई ऐकून राहिले. मग कडूबाई होती खरात. मला वाटे कडूबाईचं गाणं यायनं थोडस तरी ऐकलं पाहिजे किंवा परिचय तरी झाला पाहिजे. मग मी स्टेजवर होतो. मला कीर्तन शरद पवार साहेब आणि सुप्रियाताई ऐकून राहिल्या. त्या कडूबाईला बोलावलं. तिला फोटोशी घेतलं एखाद्या बहिणीसारखं आणि मग पवार साहेबाले सुप्रियाला ताईला सांगितलं खासदार मॅडमले की हे कडूबाई खरात आहे. दिशाले कलर आमचा डोंबला डांबला आहे पण गुन्हानं कशी खतरनाक आहे. पुऱ्या जगात तिचं गाणं चाललं. माय बापाऊन भीमाचे उपकार म्हणा. माय बापाऊन भीमाचे उपकार माझ्या भीमाची सही आहे र. तुम्ही खात्याच्या भाकरी भरी बाबा खात्याची सही आहे र. तुम्ही खात्याच्या भाकरी भरी बाबा खात्याची सही आहे र. तुम्ही खाता त्या भाकरी. माझ्या बाबासाहेबाची सही आहे र. कोण आमचा नाही काय फक्त बुद्धाचाच आहे का? आमचाही आहे. खिशाला तुझ्या झोपे आहे माझ्या भीमाची दे. खिशाला तुझ्या झोपे आहे माझ्या भीमाची दे. आई तुम्ही बाईची जात्या. तुमचा आवाज बारीक आहे की गजानन भाऊचा? बोला. नाही माझाच बारीक आहे. काय चांगलं आहे. म्हणा बरोबर. आता म्हणा. म्हणा एक खोटं बोलायला 100 खोटं बोलायला. म्हणा एक गाणं. म्हणा ते म्हणजे तू म्हण भीमाच्या कुंकुम. माझ्या भीमाच्या नावात माझ्या भीमाच्या नावात कुंकू लाविले रमान. कुंकू लाविले रमान. कुंकू लाविले रमान. कुंकू लाविले स्वरात म्हणा. माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमान. कुंकू लाविल रमान. कुंकू लाविल रमान. आता म्हण. कुंकू लाविल रमान. कुंकू लाविल रमान. कुंकू लाविल बारीक आवाज कोणाचा? बारीक आवाज कोणाचा? गजानन भाऊचा की तुमचा? बोला ना. माझाच ते बाय पुन्हा म्हणायला लावतो. पुढच्या महिलांना पुढच्या बायाईनं सांगा आवाज बारीक कोणाचा आहे ताई? नाही तर याच्या आवाजाची कॉल अजून म्हणजे एक गाणं करतो. सोनियाची उगवली चकार. हो सोनियाची उगवली चकार. उगवली चकार.
जन्मासाले भीम बाळ हो म्हणतोय. जन्मासाले भीम बाळ जन्मासाले भीम बाळ जन्मासाले भीम बाळ संगवारी गावात कोणाच पब्लिक गजानन भाऊचा आता भेटलो मला उत्तर. तुम्ही गाणे चांगले म्हणता. गेला नाही का अजून सर ना साडी दिली का तुम्हाला दे रे. मयूर भाऊचा फोन आलता पुस्तक दे मग. ते कार्यक्रम होतो इथं भीमाचे लेकर आहेत. पुस्तकावर एवढं प्रेम आहे ते यायचं. ते गाडगे बाबा वाचन ना. गाडगे बाबा तुकाराम महाराज लोक फोन लावतो वाचत जायला. नाही. मी जाणून आहे का तुकारामाचं पुस्तक छापलं. कीर्तन संपल्यावर घेऊन जा 250 रुपयाचे 8 पुस्तक आहे. पैसे कमावण्याकरता माझ्या शपथ नाही. घराघरात ग्रामगीता फुले शाहू आंबेडकरांचा विचार जावा. हे अभंगही तसेच आहेत मनुवाद्याच्या विरुद्ध. नाही तर आमच्या बायकाईला सांगते गळवा भर जल सब समस्या का हल. टाळ्या चालल्या बाहेर बघा जळ गळवा भर जल घेऊन. मिरवणूक मध्ये महाराज रथात आणि बायका ओझ घेऊन. चंद्रावर लोक गेले कधी फरक पडते बे तुमच्या. अरे या अंधविश्वासानं आम्ही बर्बाद झालो. महाराज रथाची न बाया उन्हाची परत वाल्यात कथा ऐकायला बाया गेल्या आणि त्या महाराजनं यायला उन्हात फिरवलं तुळशी देऊन. 2 बाया सिरियस झाल्या आणि त्यातली एक मेली. म्हणून डोक्यात घ्या श्रद्धा ठेवा पण आंधळी नाही. तुमच्या गावात तुकडोजी महाराज पुण्यतिथी होते. ग्राम सफाई करतात की तुझं गावाचं नाही का तीर्थ बाबा रिकामा कशाला फिरत अरे रिकामा कशाला फिरत तुझं गावात नाही का तीर्थ. मी मंदिर नाही बांधलं पण मोठा आश्रम तयार केला 7 एकरात. आणि मी मृत्यूपत्र लिहून ठेवलं. माझ्याजवळ 7 एकर जमीन आहे. मामाईची आहे 3 एकर. ते 3 एकर माझ्यासाठी ठेवतो. 7 एकरात आश्रमाले मृत्यूपत्र लिहून ठेवलं. मी मेल्यावर 7 एकरात जे उत्पन्न होईल ते आश्रमाले देणे. कोणती मूर्ती फक्त तुकडोजी महाराज गाडगे बाबा शिवत्या बनवायचा कारभार नाही. दरवर्षी संस्कार वर्ग घेतो. तुमच्या गावातल्या लहान लहान मुलांना 12 वर्षाच्या वरील मुलांना पाठवा. 21 मे ते 4 जून आणि 23 एप्रिल ते 28 एप्रिल या गावातील उन्हाळी शिबिर होते. टाळ्या वाजवा. मी गुरुदेव सेवा मंडळाला धन्यवाद देतो. 5 दिवसाचं शिबिर. या मुलाईले श्रामनेर शिबिर बुद्ध विहारातील 5-10 दिवसाचं शिबिर घेत जा. नाही तर आपले पोट्टे दारून खराब होऊन राहिले आणि पोरापोरीच्या लफड्यानं. म्हणून गुरुदेव सेवा मंडळाच्या शिबिराला माझ्या आश्रमात पाठवा. दादा येऊन गेले माझ्या आश्रमात. मुलाबाळांना पाठवा. लहान मुलांना संस्काराची गरज आहे. नाही तर जवान पोट्टे आता पोरीच्या लफड्यात आत्महत्या करून राहिले. देशासाठी नाही पोरीसाठी. वो मेरे साथ प्यार करती ना अब मेरे को छोड़ दिया उसने जान दे दिया. जवान पोरं म्हणून इकडे पाठवा. कुकडे काय म्हणते एवढी साधी गोष्ट समजतं काय. माईक देतोय मी कोणाच्या बापाच्या.
मला राज्य चाली ना बस झाले. पुस्तक दिले, साडी घेतली, पुस्तक दिले, तरी येतेच अजून मागे. भारत माता की जय. असं आहे बाबू. धन्यवाद. भावानं बहिणीला समजावलं आणि हेच ध्यानात येण्यासाठी बाबू या खंजेऱ्या उलट्या सुलट्या वाजून कधी या खंजेरीतून ढोलकचा आवाज काढ